तर्री लय वार लागते. हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे झणझणीत खमंग तिखट स्पायसी अशी कोल्हापुरी मिसळची रेसिपी. तर अगदी झटपट बनणारी आणि मोजक्या साहित्यात बनणारी अशी ही रेसिपी आहे. मी ही रेसिपी तुमच्यासोबत अगदी साध्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात कशी बनवली जाते रेसिपी शेअर करणार आहे. तर कोल्हापुरी मिसळची खासियत अशी की ही मिसळ ब्रेडसोबत म्हणजेच पेटीपाव सोबत सर्व केली जाते. तिथे लोक ब्रेडला पेटीपाव असं बोलतात. तर अगदी झटपट बनणारी आहे ही रेसिपी, पण तितकीच जास्त फ्लेवरफुल लागते. आय एम डेफिनेटली शुअर जर तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करून बघितली, टेस्ट करून बघितली ही मिसळ, तर तुम्ही बाहेरची मिसळ नक्कीच विसराल. इतकी जास्त फ्लेवरफुल आणि स्वादिष्ट लागते ही रेसिपी. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत स्टेप बाय स्टेप ही मिसळ कशी बनवली जाते ही रेसिपी शेअर करणार आहे. मेजर 3 to 4 स्टेप्स असणार आहेत ही मिसळ बनवण्यासाठी. सगळ्यात आधी आपण मटकीला वाफ लावून घेणार आहोत आणि त्याची उसळ बनवून घेणार आहोत. त्यानंतर आपण मसाला प्रिपेअर करणार आहोत, वाटण बनवून घेणार आहोत. आणि थर्ड म्हणजे आपण फायनल तडका देणार आहोत आपल्या मिसळला. ग्रेव्ही क्रिएट करणार आहोत, रस्सा क्रिएट करणार आहोत. आणि फोर्थ आणि फायनल किंवा लास्ट स्टेप म्हणजे आपण सर्व करणार आहोत ही झणझणीत मिसळ. तर तुम्हालाही अशी झणझणीत टेस्टी स्पायसी मिसळ खायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर ही झणझणीत कोल्हापुरी मिसळ बनवण्यासाठी इतकं साहित्य लागणार आहे. तर सगळ्यात आधी मटकी वाफ लावून घेण्यासाठी मी इथं घेतली आहे मोड आलेली मटकी. त्याचसोबत मी इथं घेतला एक बारीक चिरून घेतलेला कांदा, ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या. आणि मग फोडणीसाठी आपण जे वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथं घेतलंय जिरं, किसून घेतलेलं सुकं खोबरं, कोथिंबीर घेतली आहे, एक मोठा कांदा छान पातळ स्लायसेसमध्ये कट करून घेतला आहे. त्याचसोबत मी इथं घेतल्यात लसणाच्या पाकळ्या आणि अल्लं घेतलं आहे. आणि इथं मी घेतलेत पांढरे तीळ. त्याचसोबत इथं मी घेतलाय कढीपत्ता. तर सुरू करूयात रेसिपी. तर सगळ्यात आधी मी इथे मटकी वाफ लावून घेण्यासाठी कुकर गरम करत ठेवला आहे. यात मी ॲड करणार आहे 1 चमचाभर तेल. तर इथे तेल चांगलं तापलं की मग मी यात ॲड करणार आहे अगदी चमचाभर मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी चांगली तडतडली की मग मी यात ॲड करणार आहे अगदी 1 छोटा चमचा जिरं, कढीपत्त्याची पानं, कांदा. त्याचसोबत मी यात ॲड करणार आहे लसणाच्या पाकळ्या. त्याला छान परतवून घ्यायचं आहे. तर इथे मी एकच कांदा बारीक चिरून घेतलाय. तर इथे बघा कांदा चांगला परतला गेला, छान असा सोनेरी रंग आलाय कांद्याला. आता मी यात ॲड करणार आहे मोड आलेली मटकी. त्यालाही छान परतवून घेते मी आधी कांद्यासोबत. यात मी ॲड करणार आहे हळद, मीठ ॲड करते चवीनुसार. थोडं जास्तच ॲड करते मी मीठात. ह्यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे मटकीसोबत. बघा काय मस्त दिसते मटकी. आता मी ॲड करणार आहे पाणी. पाणी थोडं जास्तच ॲड करते कारण हेच पाणी आपल्याला जेव्हा आपण फोडणी देऊ मिसळला तेव्हा हेच पाणी ॲड करायचं. त्यामुळे मी इथे पाणी थोडं जास्त ॲड करते. त्याला मी झाकून छान 1 शिट्टी करून घेते. कुकरची शिट्टी होतीये तोवर मी एकीकडे वाटण बनवून घेते. तर तवा इथे चांगला तापलाय. सगळ्यात आधी मी इथे ॲड करणार आहे किसून घेतलेलं खोबरं. तर मी तेल ॲड नाही करते कारण मी इथे किसून घेतलं हे खोबरं. तुम्ही जर तुकड्यांमध्ये कट केलं असेल खोबरं तर मग थोडंसं तेल ॲड करायचं आणि मग परतवून घ्यायचं तेलामध्ये. जास्त करपवायचं नाही आपल्याला ह्या खोबऱ्याला. छान असं सोनेरी रंग येऊस्तोवरच फ्राय करून घ्यायचं आहे. बघा इथे खोबऱ्याचा रंग चेंज होऊ लागलाय. आता या स्टेजला मी ॲड करणार आहे तीळ. तिळालाही खोबऱ्यासोबत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये खसखसही ॲड करू शकता.
तर इथे बघा खसखस छान तडतडू लागली आहे. आता याला मी काढून घेतली. आता यात मी ॲड करणार आहे 1 चमचाभर तेल आणि मग मी यात ॲड करणार आहे उभा पातळ चिरून घेतलेला कांदा. छान सोनेरी रंग येऊस्तोवर परतून घ्यायचा आहे कांद्याला. इथे बघा कांदा चांगला फ्राय होऊ लागलाय. मी या स्टेजला त्यामध्ये ॲड करणार आहे आलं आणि लसूण, जेणेकरून तेही चांगलं शिजलं जाईल, परतलं जाईल. इथे बघा मस्त कांद्याचा कलर चेंज होऊ लागलाय, परतू लागलाय कांदा चांगला. आता मी गॅसची फ्लेम बंद करते. इथे बघा मस्त छान गोल्डन ब्राऊन कलर आला या कांद्याला. आता त्याला थंड होऊ द्यायचंय आणि मग ह्याचं वाटण बनवून घ्यायचंय. 1 eternity later. तर इथे बघा खोबरं आणि कांदा छान परतून घेतलाय मी. छान असं सोनेरी रंग येऊस्तोवर फ्राय केलंय. जास्त डार्क कलर येऊ दिला नाहीये मी. तर वाटण बनवून घेण्यासाठी सगळ्यात आधी मी इथं घेते मिक्सरचं भांडं. यात मी ॲड करणार आहे फ्राय करून घेतलेला खोबरं, कांदा आणि आलं लसूण. त्याचसोबत मी इथं घेतली आहे फ्रेश कोथिंबीर देठीन सकट आणि अगदी थोडंसं जिरं आणि अगदी चमचाभर पाणी ॲड करून मी याला छान वाटून घेते. तर इथे माझं वाटण बनवून झालं. तर आता मी फायनल फोडणी देते मिसळला. त्यासाठी इथे मी पातीला छान तापवून घेते. यात मी ॲड करणार आहे 2 मोठे चमचे तेल. तेल थोडं जास्तच ॲड करायचं आहे मिसळला, त्याने छान असा कट येणार आहे, तर्री येणार आहे आपल्या मिसळला. तर इथे बघा तेल चांगलं तापलं गेलं आहे. यात मी ॲड करणार आहे चमचाभर मोहरी, मोहरी छान तडतडली की जिरा ॲड करते, कढीपत्त्याची पानं ॲड करते, बारीक चिरून घेतलेला कांदा. कांद्याला छान परतून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं. कांदा फ्राय होतोय तोवर इथे मटकी बघूया शिजली आहे का. बघा मस्त शिजली गेली आहे मटकी आणि छान तेलही सुटलंय याला. तर हाच असणार आहे आपल्या मिसळचा रस्सा. तर इथे बघा कांदा चांगला परतला गेलाय, छान गोल्डन ब्राऊन कलर आला कांद्याला. यात मी ॲड करणार आहे एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. टोमॅटोला छान परतून घ्यायचं आहे, छान असा मॅश झाला पाहिजे टोमॅटो. तर इथे बघा टोमॅटो चांगला परतला गेला, असा मॅश होतोय. आता यात मी ॲड करणार आहे आपण वाटून घेतलेलं वाटण. आता ह्या वाटणालाही छान फ्राय करून घ्यायचं, परतून घ्यायचं. तर वाटण वाटताना जास्त पाणी ॲड नाही करायचं. इथे मी अगदी 1 चमचाभर पाणी ॲड केलं. छान फ्राय होऊ देते मी वाटण. छान तेल सुकूस्तोवर परतवून घ्यायचं वाटणाला. खूप छान असा खमंग वास येतोय तिळामुळे आणि खोबऱ्यामुळे. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. इथे बघा मस्त तेल सुटू लागलंय आपल्या वाटणाला. आता या स्टेजला मी ॲड करणार आहे घरातलं काळं तिखट. तीन मोठे चमचे काळं तिखट मी ॲड करते यात. त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये. इथे बघा हे वाटणही चांगलं परतलं गेलं, तेल सुटल्या वाटणाला. आता यात मी ॲड करणार आहे वाफ लावून घेतलेली मटकी. तर बघा काय मस्त कट आलाय, तर्री दिसते आत्ताच. अजून तर ह्याला शिजवून द्यायचं आहे आपल्याला. त्याआधीच इतका मस्त कट आलाय या भाजीला. आता मी यात ॲड करणार आहे अगदी थोडंसं मीठ, कारण मी ऑलरेडी आपण मटकीची उसळ जेव्हा बनवून घेत होतो त्यात ॲड केलं, तर त्यामुळे अगदी थोडंसं बेतानेच ॲड करते. मिक्स करून घेते ह्याला.
बघा काय मस्त दिसते मिसळ आत्ताच. आता ह्याला मी एक छान खळखळून उकळी काढून घेते. इथे बघा खळखळून छान दणकून उकळी आली आपल्या मिसळीला. आता मी इथे गॅसची फ्लेम स्लो करून ह्याला छान 10 ते 12 मिनटं शिजू देते. तर जितकी छान ही मिसळ शिजली जाते स्लो फ्लेमवरती तितका छान फ्लेवर येतो ह्या मिसळीला. त्यामुळे छान 10 ते 12 मिनटं ह्याला आपल्याला शिजू द्यायचं आहे स्लो फ्लेमवरती. आता भेटूयात 10 ते 12 मिनटांनंतर. इथे बघा मस्त तर्री आली आणि व्यवस्थित आपली मिसळ शिजली गेली आहे. कट किंवा तर्री काय मस्त आली आहे बघू शकता तुम्ही. व्यवस्थित शिजली गेली आपली मिसळ. आता सर्व करूया. तर झाली आहे रेडी आपली अशी झणझणीत कोल्हापुरी मिसळ. तर तुम्ही इथे कट बघू शकता काय मस्त तर्री आली आहे. आता यात मी मिक्स करणार आहे फरसाण, त्यात सोबत बारीक चिरून घेतलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू. आणि मग ह्याला मिक्स करून मस्त एन्जॉय करायचं. आणि खूप जास्त झणझणीत आणि स्पायसी असणार आहे हे मिसळ. तर थोडंसं कूल डाऊन करण्यासाठी मी इथं ठेवलं आहे मसाला ताक. तर मस्त झणझणीत मिसळ आणि त्यासोबत ताक मी एन्जॉय करते, तुम्ही हे करा. तर आता टेस्ट टाइम आहे. तर आज मी ही रेसिपी किंवा डिश टेस्ट न करता कोणीतरी दुसरं करणार आहे. तर ही झणझणीत मिसळ टेस्ट करणार आहे माझी मैत्रीण परी. बरं झाली. तर्री लय भारी लागते एकदम अशी. बस. तर तुम्ही बघू शकता परीला खूप जास्त आवडली ही मिसळ. तर तुम्हीही ट्राय करा ही मिसळ आणि कशी वाटली हे मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. ट्राय करा. तर भेटूया पुन्हा अशा एका छान व्हिडिओ सोबत, रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.